मित्रांनो तिकडे आपल्याला एक पोरगी आवडत होती, बॅगेत भरली डायरेक्ट. हो 5 वर्षांनी आली. हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप खूप अभिनंदन केले नवीन गाडीबद्दल. त्यासाठी तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान वाटलं की तुम्ही सर्व आमच्या आनंदामध्ये सामील होतात. इथं मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. रात्रीचा स्वयंपाक मी सुरू करत आहे. तर कांदा वगैरे कट करत आहेत. तर पाहुणे जे मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की पाहुण्यांची तयारी सुरू आहे येण्याची, तर ते आज येणार आहे. आणि अंकितसुद्धा येत आहे दिल्लीवरून पूर्ण सामान वगैरे घेऊन. मागे तो आलेला पण परत गेलेला होता. सगळं सामान घेऊन येतो आहे कारण त्याची तब्येत ना खूप जास्त म्हणजे वीक झाली आहे. तो खूप वीक झाला आहे. त्यामुळे मग आम्ही असं डिसिजन घेतला की वर्क फ्रॉम होम घ्यायचं स्टार्टिंगला आणि नंतर इथं मुंबईला जॉब करायचा म्हणून. आणि तेच मग तो डिसिजन आमचा फायनल झाला. आणि तो परत गेला. पूर्ण जो काही सामान त्याला इथून पाठवलेला होता तो सगळा सामान तो घेऊन आला आहे. तर इथं मी बघा इथं दाखवत आहे तुम्हाला. ताक आणलं आहेत अमूलचं, कढी करत आहे आणि खिचडी असा आमचा खानदेशी मस्तपैकी बेत करत आहेत. कारण पाहुणेसुद्धा खानदेशवरूनच येत आहेत. तर त्यांचंही देखील हा फेवरेट आहे. फोन करून विचारलं काय बनवू, तर हेच ऐकायला मिळालं की खिचडी कढी. आज माझं सर्वात मोठं कुकर यूज होत आहे. कारण आता हे खूप दिवसापासून यूज होतच नव्हतं. कारण फक्त 2 मेंबर्स किंवा मग 3 मेंबर्स असायचे त्यामुळे. तर आज सगळ्यात जी मोठी साईज आहे कुकरची ती यूज करते. मी म्हणत असाल की पाहुणे येत आहे आणि मी काय खिचडी आणि कढी बनवते. पण आम्ही खानदेशी लोक, आमचं फेवरेट जे मेनू आहे किंवा फूड आहे आमचं खिचडी आणि कढी. मस्त असा बेत. आम्ही कोणाच्या घरी जर जात असाल रात्री किंवा आमच्या घरी रात्री पाहुणे येत असतील, सगळ्यात बेस्ट सोपं खिचडी आणि कढी, हलका आणि पाचक आहार. तर खिचडी आणि कढी होते. आणि जर एखाद्या वेळेस आम्ही दमलोय किंवा मग कुठून तरी बाहेरून आलोय आणि खूप दमलोय तर मग आम्ही बनवतो खिचडी कढी. एखाद्या दिवशी स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला तर मग आम्ही बनवतो खिचडी कढी. तर असा आमचा हा जो खिचडी कढीचा जो मेनू आहे ना, हा जगप्रसिद्ध आहे, खानदेश प्रसिद्ध आहे. तर असा प्रसिद्ध मेनू बनत आहे. बऱ्याचदा हा म्हणजे आठवड्यातून कधी कधी 2 वेळा सुद्धा बनतो, कधी 1 वेळा सुद्धा. आजारी पडलो घरामध्ये, म्हणजे लेडीज आजारी पडली तर आमची जे पुरुष मंडळी आहेत प्रत्येकाला खिचडी तरी नक्की येते आणि तेवढी आम्ही त्यांना शिकवतो. तर आम्ही जर आजारी पडलो बायका तर आमचे घरचे जे पुरुष मंडळी ते सुद्धा त्या दिवशी खिचडी बनवतात. असं ही खिचडी पुराण आहे. तर आता तेल टाकलं आहे मी आणि फोडणी देऊया. आता जिरं, मोहरी, शेंगदाणे, हिरवी मिरची. हे ऑप्शन असतं. कढी काहींना आवडतं काहींना नाही आवडत. तर किंवा मग कढी खिचडी तर असतेच, पण कढी ऑप्शन असतं. नाही आवडली तर मग काही हरकत नाही, पापड वगैरे लोणचं असलं ना तरी खूप होते. तरी खिचडी आमची सगळ्यांची फेवरेट असते. खिचडीला कोणी नाही म्हणत नाही. आणि पाहुण्यांना सुद्धा बरं असतं. 4-5 प्रकार खाण्यापेक्षा 1 प्रकार खाल्लेला बरा. तर अशी खिचडी कढी आहे. तर जिरं मोहरीची मी फोडणी देते. पाहुणे कोणीचं आहे ते तुम्हाला मी आता थोड्या वेळात दाखवेल जेव्हा ते येतील. तर जसं मी म्हटलं मगाशी की आतापर्यंत स्वयंपाक झाला असता, पण गरम गरम त्यांना हे द्यायचं आहे. कारण खिचडी कढी जी आहे ना ती गरम गरमच छान लागते. थंडी झाल्यावर ते अजिबात छान वाटत नाही. म्हणजे ती जी मजा गरम खाण्यात आहे ते थंड खाण्यामध्ये नाही. आणि शेंगदाणे तर खिचडीमध्ये जातातच. ज्यांना नाही आवडत ते काढून घेतात, ज्यांना आवडतात ते काढलेल्यांचे घेऊन घेतात खायला. हे कुकर तुम्हाला दिसत असेल. शेंगदाणे झाले आहेत. त्यानंतर मी टाकते हिरवी मिरची.
खानदेशी लोकांचा अजून एक गुण आहे ते म्हणजे आम्ही स्पायसी जेवतो. तिखट आम्हाला आवडतं, अगदी तिखट नाही पण अगदी फिकं पानसट जेवण आम्ही लोकांना अजिबात आवडत नाही. म्हणजे आम्ही नाकं मुरडतो खरं म्हटलं तर. असं जर कोणाकडे जेवण असलं ना फिकं कमी मिरचीचं, म्हणजे ते दिसायलाही फिकं आणि चमचमीत नसलं, फिकं असलं, पानसट असेल तर आम्ही खरंच म्हणजे आमचं पोटच भरत नाही तिथलं. मिरच्या घातल्यात, मिरच्या झाल्यावर आता कांदा घालते. बाहेर मुलं सायकल चालवतात, आता सुट्ट्या लागल्यात. टायरला काय काय ते कलरचे रिबन्स लावतात, साऊंड वेगवेगळे ऍड करतात त्याच्यामध्ये. ते रिबन टाकल्यानंतर ते रिबन जे लावतात ना त्याच्याने तो आवाज होतो विचित्र. आणि संध्याकाळी इथेही सुरू असतं. एक तर आरडाओरडा सुरू असेल किंवा मग हे सायकल वगैरे चालवतात, त्याला काहीतरी बांधतात आणि मग ते आवाज करत जातात. ते एन्जॉय करतात पण दुसऱ्यांना प्रॉब्लेम होतो हे नाही कळत. तर मुलांना सुट्ट्या आहे, त्यांनाही एन्जॉय करायचा अधिकार आहे, पण एन्जॉय करू द्यायचं. मध्यम आचेवरती मी त्याला होऊ देते जरा छान. तोपर्यंत डाळ तांदूळ काढते आणि एकत्रच त्याला मिक्स करून धुवून घेते. कढीपत्ता राहिला, थोडासा कढीपत्ता सुद्धा घालते, धुवायला ठेवला होता, थोडा कढीला राहू देते. इंगळे साहेब आणि मी आम्ही असतो ना तर आतापर्यंत आमचं जेवण होऊन जाते. आज त्यांनाही जेवण लेट मिळणार आहे, चालतंय एखाद्या दिवशी. किचनमध्ये ना नकोसं झालंय आता खरं तर. अजूनही खिचडी जर जास्त म्हणली ना आमच्याकडे तर सकाळचं नाश्त्याचं टेन्शनच नसतं, कारण तीच खिचडी गरम करून दिली की नाश्ता होऊन जातो. खिचडी कढी कोणी आम्हाला सांगितलं की हे बनवायचं आहे, आहा आम्हाला म्हणजे इतकाच आनंद होतो ना बायकांना भरपूर. आणि एवढं भाजी चपाती डाळ भात करा त्यापेक्षा खिचडी जर कोणी म्हटलं की आम्ही खिचडी खाऊ, आम्हाला चालेल, आम्ही खुश. खिचडी जास्त आहे, पाणी सुद्धा मी कळशीने घालते एक एक ग्लास टाकण्यापेक्षा. लावायचं, 2 ते 3 शिट्या काढायच्या. तांदूळाच्या हिशोबाने किती पाणी घालायचं ते घालायचं आणि कुकर लावायचं. 2 ते 3 शिट्यामध्ये कुकर होऊन जाईल तोपर्यंत मी कढी बनवते. मीठ विसरले होते तुमच्याशी बोलण्याच्या नादात. खिचडी झालेली आहे, कढी सुद्धा झाली आहे, पण पाहुण्यांचा अजून पत्ता नाही. कारण गाडी जी आहे ना, अंकितची गाडी ती येऊन गेली, म्हणजे आशू माझा मुलगा तो स्टेशनला येऊन गेला आहे. त्याचे पप्पा देखील त्याच्यासोबतच आहेत. आणि जी मागे गाडी येणार होती ती लेट झाली आहे. अशी बघा छान खिचडी सुद्धा झाली आहे. कोथिंबीरनं मी वरून नाही घातला, याला मसाल्यामध्येच वाटून घेतला होता. आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे मस्त अशी कढी झाली आहे. ही कढी तर आम्ही अगदी आमच्या मेनूमध्ये असते, सणावाराच्या मेनूमध्ये सुद्धा असते. आणि कधीही करतो आम्ही खिचडी, कशासोबतही खाऊ शकतो आम्ही. आले 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 खानदेशी लोक आले. पूर्ण पिनूच्या स्वागतासाठी घातली. अंकित सुद्धा आला आहे त्यांच्यासोबतच, कारण अर्ध्या तासाचा फरक होता त्यांच्या ट्रेनमध्ये. तर अंकितला घ्यायला मिस्टर गेले होते, म्हणजे सगळ्यांनाच घ्यायला. तर थोडा वेळ तिथं थांबले आणि मग पाहुण्यांची गाडीसुद्धा मागेच होती. मित्रांनो तिकडे आपल्याला एक पोरगी आवडत होती, बॅगेत भरली डायरेक्ट. पोरगी बॅगेत भरली आरामात. जरा हातपाय तोडायला लागले आपल्याला मटन वाले. अरे 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 इथं ठेव. अशी आडवी करून घे. आणि हे कुली भेटले आम्हाला, बोलले की दादा घरी न्या तुमच्या, बराच टाइम झाला काय खाल्लं नाही, सुकले.
इगतपुरीला पाईप लावला, छान आंघोळ घातली, घेऊन आलो. तू कान टोचले का? कधी टोचले? बड्डेला. हा सलमान भाईने टोचले, मग त्याने पण टोचले. भाईने टोच्या तो आपण बी टोच्या. नाही तुझी कान तर आधी टोचले पण ते मग घातलंच नव्हतं ना, माझ्या हा. भाऊ वगैरे घातलं होतं मग ते हा ना, हा ना. मी घातलंच नव्हतं तेव्हा. हा. अरे आले आले बाकीची मंडळी आली. बाबू छकुली किती दिवसाने किती वर्षाने आली? 5 वर्षांनी. हो 5 वर्षांनी आली आणि दोन वर्षांनी येणार आहे. आणि तुम्ही कशाला आले? तुम्ही बाहेर राहा. वेलकम छकुली. तर बघा हे आहेत पाहुणे ज्यांना तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्लॉगमध्ये पाहिले होते आणि जळगावचे व्लॉगसुद्धा यांच्या घरी शूट केले होते. तर बहिणीचा मुलगा आणि मुलगी आले आहेत. आणि अंकितने जे मगाशी केली ती कॉमेडी, तर ती कॉमेडीच होती, जस्ट सिरीज घेऊ नका. आणि इथं आम्ही जरा छकुलीची गंमत करतोय, मस्करी उडवतोय. बिचारी थकून गेली आहे, ती नाशिकवरून बसली, नाशिकला हॉस्टेलला ती शिकते. आणि कविता आणि तिचा मुलगा खुशील हे जळगावरून बसले. तर इथं तिला आम्ही चिडवत आहोत कारण ती इथं 3 तासाचा फरक असूनही ते येत नाही आमच्याकडे, त्यासाठी. बहीण पाहुणी आल्यावर ते हाच एक फायदा असतो की ती लगेच आपली हेल्प करायला घेते. तर फ्रेश झाल्यानंतर कविता आणि मी सगळ्यांनी दोघींनी सर्वांना आम्ही सर्व केलं आणि आम्हीसुद्धा जेवायला बसलो. तर असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. बाय.